नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. सध्या जे काही इलेक्शनचा पिरियड सुरू आहे, आचारसंहिता ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यानंतर इलेक्शनचा पिरियड एप्रिल मेमध्ये आहे. जूनच्या साधारण 4 तारखेला रिझल्ट घोषित होईल असं त्यांनी ऑलरेडी शेड्यूल केलेलं आहे. त्यानंतर बघा, जे काही प्रोसेस आहे म्हणजे आपली महाट्रान्सकोचे जे काही एक्झाम पेंडिंग आहे त्याच्यामध्ये विद्युत सहायक महापारेषण आहे. त्यानंतर सहायक अभियंता म्हणजे बी इलेक्ट्रिकल बेसवरची जी एक्झाम पेंडिंग आहे तीसुद्धा एक्झाम त्यानंतरच होण्याची शक्यता आहे. म्हणजे इलेक्शनचं पूर्ण होण्याची पूर्ण झाल्यावरच ती एक्झाम होईल. दोन्ही एक्झाम त्याच्यानंतरच होईल. त्यामध्ये एक महत्त्वाचं अपडेट आपल्याकडे आजच्या व्हिडिओमध्ये आहे. त्यानंतर महावितरण भरतीमध्ये एक्झाम जे काही आपलं फॉर्म सबमिशन सुरू आहे त्यामध्ये 19 एप्रिल लास्ट डेट आहे. 19 एप्रिलनंतर साधारण बघा मे महिन्यामध्ये गॅप पडेल आणि जूनमध्ये किंवा जुलैमध्ये ही एक्झाम होईल. म्हणजे महापारेषण आणि महावितरण दोन्ही एक्झाम ITIच्या बेसवरच्या ज्या पेंडिंग आहे किंवा महावितरणच्या ज्या काही 4 पोस्ट आहे JEE, विद्युत सहायक, वितरण आणि अकाउंट असिस्टंट ह्या 4ही पोस्टच्या एक्झाम जून किंवा त्यानंतरच होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महानिर्मिती म्हणजे महाजनकोमध्ये टेक्निशियन 3 जी खूप जास्त विद्यार्थी मित्र वाट बघत होते, त्यानंतर आता कुठे त्यांनी फक्त पेपरमध्ये म्हणजे लोकमत न्यूजपेपरमध्ये एक छोटंसं एक नोटीस किंवा नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर त्याचीसुद्धा जाहिरात ही इलेक्शन पिरियड नंतरच अपेक्षित आहे. तर मित्रांनो, पहिलं अपडेट म्हटल्यापेक्षा पहिलं एक आपण जे काही आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तो विषय म्हणजे महापारेषण AE आणि महापारेषण विद्युत सहायक जे काही पोस्ट पेंडिंग आहे एक्झामसाठी, तर त्याच्या रिलेटेड अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हणजे त्याची एक्झाम सध्या तरी होणार नाहीच. कारण की कसं आहे, आचारसंहिता ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि या पिरियडमध्ये एक्झाम घेता येत नाही असं ऑलरेडी त्यांनी एका नोटिफिकेशनमध्ये गव्हर्नमेंट GRमध्ये म्हटलेलं आहे. इलेक्शनच्या रिलेटेड जे काही आहे ते, तर त्यामध्ये ती एक्झाम आता पुढे म्हणजे बघा एप्रिल मे दोन्ही महिने हे इलेक्शन चालणार आहे. एप्रिलच्या 20-22 तारखेच्या पुढे इलेक्शन सुरू होणार आहे आणि त्यानंतर एप्रिलच्या 20-22 तारखेला हे इलेक्शन चालू होणार आहे. मेमध्ये तर फुल फ्लेजमध्ये इलेक्शन सुरू राहणार आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 तारखेला इलेक्शनचा रिझल्ट आहे. त्याच्यामुळे जूनच्या एंडिंगमध्ये किंवा जुलैमध्ये सुद्धा ही एक्झाम जाऊ शकते, महापारेषण AE किंवा महापारेषण विद्युत सहायक. ठीक आहे. त्यामध्ये मधल्या पिरियडमध्ये म्हणजे 1-2 दिवसापासून एक मेसेज स्प्रेड होतो आहे टेलिग्रामवर. मलासुद्धा विद्यार्थी मित्रांनी तो फॉरवर्ड केलेला आहे. तर मला असं लक्षात आलं की जो मेसेज स्प्रेड होतो आहे त्याच्यामध्ये एक हे टाकलेलं आहे, एक्झाम डेट कन्फर्ममध्ये सांगण्यात आलेली आहे, एक्झाम डेट सांगण्यात आलेली आहे किंवा 18 तारखेला 18 जुलैला AEची एक्झाम शेड्यूल्ड आहे किंवा त्याचं नोटिफिकेशनसुद्धा येणार आहे असं सुद्धा नमूद केलेलं आहे काही टेलिग्राम चॅनलने. आणि विद्युत सहायक पारेषण, ठीक आहे, विद्युत सहायक पारेषणचं सुद्धा 19 आणि 20 आय थिंक अशा डेट्स आहे. म्हणजे 18ला AE, 19 आणि 20ला विद्युत सहायक पारेषण अशा डेट्स त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहे टेलिग्राम चॅनलवर. काही फॉरवर्डेड मेसेज आहे ॲक्च्युली, कुठून काय आला ते मलाही माहिती नाही. परंतु मित्रांनो बघा, जे काही डेट आहे किंवा जे सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते आपल्याला माहीत नाही. कारण आपल्याला माहीत नसताना आपण त्यावर बोलणंसुद्धा व्यवस्थित नाही आहे. मी कालच्या तारखेला जसं मला सकाळी कळालं, मला विद्यार्थी मित्रांचे भरपूर मेसेज आले, विद्यार्थी मित्रांचे AE रिलेटेड असो किंवा विद्युत सहायक पारेषण असो. तर त्यामुळे मला माहिती घेणं भाग असतं. नाही तर कारण की अजूनही 2-3 महिने शिल्लक आहे आणि इतक्या लवकर या डेटबद्दल सांगणे हे अतिशय कठीण आहे. तुम्ही थोडंफार टार्गेट घेऊन किंवा असं एक प्लॅन करून तुम्ही तयारी करू शकता किंवा अजून आपल्याकडे 2-3 महिने शिल्लक आहे, त्यासाठी ती गोष्ट चांगली आहे, काही हरकत नाही. पण तो कालच्या डेटमध्ये माहिती घेतली असते असं लक्षात आलं आहे की जे काही मी हायर ऑफिशियल्सकडून माहिती घेतो आहे की त्याच्यामध्ये त्यांना सध्या तरी ही कुठलीच एक्झाम होणार नाही हे आपल्याला कन्फर्ममध्ये कळालेलं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी डेट अजूनपर्यंत कुठलीही फायनल केलेली नाही आहे. त्याच्यामध्ये जर जुलैची डेट असेल तर त्या डेटलासुद्धा डिक्लेअर करायला त्यांना भरपूर वेळ आहे. कारण की आपला अनुभव असा आहे की कुठलीही एक्झाम असो किंवा कुठलीही कंपनी असो, महापारेषण महानिर्मितीचा अनुभव आपल्याला आलेला आहे की 15 दिवस आधी डिक्लेअर करूनसुद्धा यांची डेट कन्फर्म नसते. म्हणजे कंपनीने जरी डिक्लेअर केली डेट किंवा या डेटला एक्झाम होईल तरी ती डेट कन्फर्म नसते, कारण ती वेळेवर पोस्टपोन करतात, चेंज करतात. ठीक आहे. पण तो ठीक आहे, काही जणांना कन्फर्म न्यूज मिळाली असेल, काही हरकत नाही. जूनच्या 2nd, 3rd किंवा लास्ट वीकमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते किंवा जुलैमध्ये सुद्धा जाऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे तशा तयारीमध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे. चांगली न्यूज अशी आहे की तुमच्याकडे अजूनही 2-3 महिने शिल्लक आहे. तुमचा जो अभ्यास असेल तो स्पीडअप करा, त्याचा चांगला स्पीडमध्ये करा. आणि कसं आहे की जे तुमचं पेंडिंग आहे ते करण्यासाठी तुम्हाला आता अतिशय चांगली संधी मिळालेली आहे. ठीक आहे. पेंडिंग आहे म्हणजे जो भाग तुम्हाला वीक पडतो, फॉर एक्झाम्पल एखादा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट असतो, बेसिक इलेक्ट्रॉनिक, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक रिलेटेड असेल
किंवा तुम्हाला एखाद्याला मेजरमेंट लक्षात येत नाही किंवा न्यूमेरिकल लक्षात येत नाही, तर त्यावर थोडंसं भर द्या. म्हणजे ईसाठी सांगतो आहे. आणि बाकी विद्युत सहाय्यक पारेषण जे काही ITIचे विद्यार्थी मित्र आहे त्यांनीसुद्धा जे काही झालं असेल ते रिवाईज करा आणि जास्तीत जास्त कॉन्सेप्ट बेस्ड स्टडी सध्या करा. कॉन्सेप्ट बेस्ड स्टडी प्लस MCQवर सध्या फोकस करा, कारण भरपूर वेळ आहे. ठीक आहे. आणि या रिलेटेडच तुम्हाला आणखी मी शेवटी एक अपडेट महत्त्वाचं देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यामुळे वेळ भरपूर आहे आणि एक्झाम डेट अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारची कन्फर्म डेट आलेली नाही आहे. ते पॉझिटिव्ह अपडेट्स आलेत. आपण पुढल्या काही दिवसामध्ये आणखी त्यावर अपडेट देऊच. ठीक आहे. आणि त्यानंतर महावितरण भरतीमध्ये मित्रांनो 4 पोस्ट आलेले आहे. अतिशय चांगली संधी आलेली आहे. त्याच्यामध्ये आता 19 एप्रिल ही लास्ट डेट आहे. तोपर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे चुका करू नका, फॉर्ममध्ये चुका करू नका, कारण जर तुम्ही चुका केल्या तर परत फॉर्म पुढे रिजेक्ट होण्याची शक्यता असते. बऱ्याचशा मुद्द्यांवर सध्या लढा सुरू आहे. AEचे विद्यार्थी आहे BE इलेक्ट्रिकल ते लढा देत आहे आणि त्यांना सपोर्ट करावा यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे टेलिग्राम चॅनलद्वारे आणि मेसेजसुद्धा दिलेला आहे तुम्हाला. तर मित्रांनो, त्यामध्ये गेट 100% कॅन्सल व्हायला पाहिजे आणि डोमेसाईल त्यांनी कंपल्सरी करायलाच पाहिजे, कारण याचे खूप मोठे दुष्परिणाम पुढे आपल्याला भोगावे लागू शकतात महापारेषण आणि महाजनकोच्या भरतीमध्ये सुद्धा. ठीक आहे. त्याच्यामुळे हे गेट आता कॅन्सलच व्हायला पाहिजे आणि डोमेसाईलसुद्धा कन्फर्म व्हायला पाहिजे किंवा कंपल्सरी व्हायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्युत सहाय्यक वितरण असेल किंवा अकाउंट असिस्टंट असेल, दोन्हीसाठी तुम्हाला आता भरपूर वेळ मिळणार आहे. एप्रिलच्या 19 तारखेला फॉर्म सबमिशन झाले की त्यानंतर साधारण मेमध्ये एक्झाम तर होणारच नाही, 100% होणार नाही आहे. जूनमध्ये किंवा जुलैमध्ये ही एक्झाम होईल. म्हणजे पारेषण आणि वितरणची दोन्ही एक्झाम ह्या जवळपास जुलैमध्ये किंवा जुलैमध्ये एक्झाम शेड्यूल्ड आहे किंवा होऊ शकतात. ठीक आहे. त्यानुसार तुमची तयारी असणं आवश्यक आहे. आपण ऑलरेडी त्यावर भरपूर व्हिडिओज दिलेले आहे. कुठले बुक लिस्ट वापरायचे किंवा बुक्स कुठले वापरायचे, कसा अभ्यास करायचा, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, जे आपल्याशी खूप 2-3 वर्षापासून कनेक्टेड आहे त्यांना सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहे. माहिती नसेल तर आपल्या चॅनलमधले आधीचे जुने प्रिव्हियस व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. महाजनको टेक्निशियन 3चं फक्त त्यांनी नोटीस दिलेलं आहे लोकमतमध्ये. त्याची जी जाहिरात आहे ती आता इलेक्शन झाल्यावरच अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्या आधी शक्यतोवर ती येणारच नाही. जूनमध्ये किंवा जुलैमध्ये ती ॲड येईल किंवा जूनमध्ये येईल. तेव्हा त्याच्यामुळे त्याला भरपूर वेळ आहे. महानिर्मितीचं मित्रांनो, महानिर्मिती टेक्निशियन 3 अतिशय चांगली वॅकन्सी आहे. पोस्ट बऱ्याचशा कमी आहे आणि त्याच्यामध्ये CSRचे सुद्धा इश्यू आहे. त्या रिलेटेड आपण पुढे त्याच्या रिलेटेड बोलणारच आहे. म्हणजे आपण त्यावर फोकस करणार आहे. त्याच्यावर जे काही आवाज उठवायचा आहे किंवा त्यावर लढा द्यायचा आहे ते सुद्धा मला विद्यार्थी मित्रांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे त्या रिलेटेड, CSR रिलेटेड. तर तो सुद्धा मुद्दा आपण घेणारच आहे पुढे. पण तू तयारीमध्ये राहा मित्रांनो. पुढे जाहिरात येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये काही कंडिशन्समध्ये चेंजेस होण्याची शक्यता आहे. प्रयत्न ऑलरेडी सुरू झालेले आहेत. तर असं करतो मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि थोडं बूस्टअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास सुरू ठेवा, कारण की सध्या कुठल्याच प्रकारची एक्झाम किंवा कुठल्याच प्रकारचं नवीन नोटिफिकेशनची शक्यता कमी आहे आणि बाकी जूनच्या पुढे जे काय आहे ते होईल. आणि तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आणखी पुढे आपण टाकणार आहे किंवा येणार आहे व्हिडिओ थ्रू ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.